किल्ला दिसायला जरी साधा असला पण अनुभवल्यावर काळजात घर केल्याशिवाय राहत नाही। चढाई जरी थोडी असली तरी ती सर करण्यासाठी धाडस मात्र हवं। कारण सह्याद्रीच्या वाटा दुर्गम आहेत। हा प्रवास आहे निसर्गाच्या कुशीतला। हा प्रवास आहे इतिहासाच्या वाटेवर चालण्याचा। हा प्रवास आहे मनाला शांत करणारा। हा प्रवास आहे कर्जत मधील असलेल्या सोंडाई किल्ल्याचा। तर नमस्कार मित्रांनो, आता मी आहे दिवा रेल्वे स्टेशनला। आता आपल्याला इथनं कर्जतला जाणारी ट्रेन पकडायची आहे। आपण पुढे कर्जतला गेल्यावर मी तुम्हाला सर्व काही सांगतो। मुंबईवरून कर्जतला जाणारी लोकल पकडायची। मी दिव्यावरून कर्जतला जाणारी लोकल पकडली। तासाभरात कर्जतला पोहोचलो आणि सोंडाई किल्ल्याकडे जाण्यासाठी रिक्षा केली। कर्जत रेल्वे स्थानकापासून जवळपास 8 ते 9 किलोमीटरवर सोंडाई किल्ला आहे। नमस्कार मित्रांनो, मी साई लिंगावले स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी यात्रीगण। तर आज आपण आलोय सोंडाई किल्ल्यावर। तुम्ही आता मी पायथ्याला आहे, माझ्या मागे तुम्ही बघाल इकडे आपल्याला येतोय सोंडाई किल्ला आहे। आपण पायथ्याला आलोय। कर्जत पासून जवळजवळ 8 ते 9 किलोमीटर असेल। कर्जत वरून रिक्षाने आलोय। आता पायथ्याला उतरवलंय आम्हाला त्या रिक्षाने। आता आपण वरती किल्ला सर करूया आणि बघूया किल्ल्यावर काय काय आहे आपल्याला बघायला। तुम्हाला दाखवतो, चला। आम्ही यायच्या आधीच सकाळी पावसाची एक सर येऊन गेली होती, त्यामुळे वातावरण चांगलं सुखकर झालं होतं। प्रत्येक गडावर सूचना फलक असतात। आपण सर्वांनी त्या सूचनांचं पालन केलं पाहिजे। तर मित्रांनो, ट्रेक सुरू करून जवळपास 10 मिनिटं झालेत आणि आज आपल्या सोबत आहे चेतनदा आणि त्याचा मित्र आहे यश। आम्ही आज 3 जण आलोय सोंडाई किल्ल्यावर। बघूया आता वर जाऊन तुम्हाला दाखवतो सर्व काही। गडावर जाणारी वाट कमी दमछाक करणारी आहे। मस्त रमत गमत निसर्गाचा आनंद घेत आपण चालत राहतो। थोडं वर आल्यावर कातलात खोदलेल्या पायऱ्या दिसतात। पावसामुळे चिकट झाल्या आहेत, त्यामुळे सांभाळून चढलो आणि वरून दिसणारा नजारा म्हणजे खरंच सुख। तर मित्रांनो, सोंडाई किल्ल्यावर आपल्याला मित्र भेटला एक निलेश। तो ठाण्यावरून आला आणि त्याने आपल्या चॅनलला जस्ट सबस्क्राईब सुद्धा केलंय। थँक्यू सो मच। असेच व्हिडिओ बनवत राहा। थँक्यू। आपण आता अर्धा गड सर केलाय। इथून पुढचा भाग सर केला की आपण गडमाथ्याजवळ येऊन पोहोचतो। ही वाट दिसते तेवढी सोपी नाही। हा कातल कडाच आहे। पावसामुळे तो प्रचंड चिकट झालाय, त्यामुळे सांभाळून चालत होतो। आणि बऱ्यापैकी वर आलो।
तर मित्रांनो 20-30 मिनिटाच्या चढाईनंतर आता वरच्या बाजूला आलो आणि तिथून 2 लोखंडी शिड्या दिसतात आपल्याला सोंडाई किल्ल्याच्या. चला. अर्ध्या 1 तासात आपण हा किल्ला सर करतो. शिड्यांच्या खालच्या बाजूला पहिले 2 पाण्याची टाकी आहेत. गडमाथ्यावर जाण्यापूर्वी खाली 2 पाण्याच्या टाक्या आहेत. पाण्याच्या टाक्या पाहून गडमाथ्यावर जायला निघालो. गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी भक्कम लोखंडी शिड्या लावल्या आहेत. गडावर अशा एकूण 3 ते 4 शिड्या आहेत. तर मित्रांनो पहिल्या शिडीचा भाग चढून आलोय. शिड्या नसतरी जर चढायला जरा रिक्स होतं, परंतु शिड्या लावल्यामुळे जरा सोयीचं झालंय चढायला. आता वरच्या शिडीकडे आपण जाऊया. बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता तिकडे अजून एक शिडी चढायची, ती जाऊन या. चला. विचार करा, ही शिडी नसती तर या वाटेने आपली खरी परीक्षा घेतली असती. बाजूला खोल दरी आहे, पण शिडीने आपण बिंदास वर चढत राहतो. दुसरी शिडी चढून आल्यावर आपल्याला अजून एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतंय. दुसरी शिडी चढल्यावर समोरच एक पाण्याचं खांब टाकं आहे. पाण्याच्या टाक्याच्या वर आल्यावर आपल्याला आता गडमाथ्यावर पोहोचतोय आणि त्याच्या आधी आपल्याला इथं चपल्या काढायच्या आहेत. चप्पल काढून आपण वर जाऊया. गडमाथ्यावर देवीचं स्थान असल्यामुळे चप्पल किंवा शूज आधीच काढावे लागतात. शूज काढून माथ्यावर जायला निघालो. माथ्यावर सोंडाई मातेचे स्थान आहे, जिच्यावर गावकऱ्यांची प्रचंड श्रद्धा आहे. मातेचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं. बराच वेळ गडमाथ्यावर घालवला आणि नेहमी सारखा याही गडावर रमून गेलो. वरून दिसणारं सह्याद्रीचं सौंदर्य पाहतच बसलो. तर मित्रांनो सोंडाई किल्ल्यावर आपले ही मित्रमंडळी भेटलेत. त्यांनी आपल्या चॅनलला जस्ट सबस्क्राईब सुद्धा केलेत. पनवेलवरून आलेले आहेत. तुमचे खूप खूप धन्यवाद. कसं वाटलं तुम्हाला सोंडाई किल्ला? चांगलं होतं खूप. इथलं वातावरण खूप चांगलं आहे आणि इथे येऊन मज्जा वाटली. किल्ला चांगला होता, ट्रॅकिंग पण चांगली झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. तर अशा पद्धतीने मित्रांनो सोंडाई किल्ला आम्ही आता उतार होतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका धमाकेदार किल्ल्याचा व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.